तुमचा खरा चेहरा आता मला लक्षात आलाय. नाही म्हणी, हे बघ, कोणतरी गैरसमज करून दिलाय. गैरसमज करून दिला माझा कोणी? हो म्हणी. डोळे आत्ता उघडलेत साहेब माझे. नकळत सुद्धा साहेब बोलून जातो मी तुम्हाला. लायकी आहे साहेब म्हणायची? इतका मोठा प्लॅन केलास? सुजितने स्वानंदीवर अतिप्रसंग केलाय हे माहित असून सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहिला. त्याला तुरुंगातून बाहेर काढला, त्याचे डीएनए रिपोर्ट्स बदलले. आम्ही वेड्यासारखं त्याला शोधतोय, गुन्हेगार शोधतोय, पुरावे. शांत बसून गंमत बघत होतो आमची. आणि मी बिंडोक. आमचे साहेब असे, आमचे साहेब तसे. न्याय देतील मला मिळवून. तुमच्यासाठी जीव द्यायला आणि घ्यायला सुद्धा तयार होतो मी. ते मला अडकवणार कॉन्ट्रॅक्ट तूच सांगितलं असेल ना सुजितला? तूच सांगितलं असणार. आणि ते बिंडोक आहे, त्याला नाही अक्कल. नाहीतर आज बिझनेस मध्ये, राजकारणात कुठेच्या कुठे असतात हो. ते सुजित संचिता फक्त प्यादे आहेत. त्यांना चालवणारे हात तुझे. आणि आज तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणार. मी देणार. मणी खाली ठेवते. आनंदीपासून त्यांचं बाळ हिरावून घेतलं ना तू. मणी खाली ठेव. हे बघ, आपण बोलूया, ह्याच्यावर मार्ग निघेल. पण तू आतताईपणा करू नकोस. ते आधी खाली ठेव. खाली ठेव मणी, खाली ठेव मणी. आकाश, मला सोडा, मला सोडा. माझा ऐकणार नाही का? मला सोडा तुम्ही. सरपोतदारांच्या 3 पिढ्या किती छान दिसतायत. नजर नको लागायला जळकुट्या लोकांची. मी नजर काढते. बाजूला होणार? कोणाची नजर नको लागायला. मॉम, नाही, अर्जुन एक चांगलं टूल मिळालंय आपल्याला मणीला बोलण्याचं, ऍक्च्युली त्याला ऐकवण्याचं. आता तू म्हणालीस 3 पिढ्यांचं, इरिटेट झाला आणि लगेच निघून गेला. कळतंय का अर्जुन राव, तुम्ही काय करताय? बाळाचे पाय पाळण्यातच दिसतायत. त्यांच्या रक्तातच राजकारण आहे. आणि म्हणूनच आपल्या विरोधी पक्षाला नामोहरम करून आतापासूनच आपली मदत करतोय तो. आणि महत्वाची भूमिका बजावतोय. बरं शालिनी, आज रात्री आम्हाला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय, तेव्हा रात्री घरी यायला उशीर होईल. रात्रीची मीटिंग? अहो, तुम्ही खासदार झाल्यापासून रात्रीच्या मीटिंग बंद केल्यात ना, म्हणून विचारलं. हो. नक्की मीटिंग आहे का कोणत्या पार्टीला चाललायत तुम्ही? खरं सांगा. हा, अहो काय तुम्ही बोलताय शालिनी? डॅड, मम्मा बरोबर पकडतात हा तुम्हाला. संचिता, कशाला आगीत तेल ओततेस? आधीच ती माझ्यावर चिडलेली असते. हे बघा शालिनी, आता आमचं वय राहिलंय का रात्रीच्या पार्ट्या जोडायचं? आत्ता मणी तेच सांगायला आला होता. त्यांनी जे काय आज दिवसभराचा लाईनअप केलाय त्याच्यामध्ये रात्री महत्वाची मीटिंग ठेवली त्यांनी. मणी, ओके. अर्जुन, बघितलंस का तुझी आजी आजोबांवर कसं संशय घेते ते? अहो, संशय नाही, पण अचानक रात्रीची मीटिंग ठरली म्हणून काळजी वाटते.
हो, बरोबर आहे. शालिनी चुकीचं बोलत नाहीये. मी रात्रीच्या मीटिंग्स अटेंड करत नाही हे मणीलाही माहिती आहे. मग त्यांनी आज रात्रीची मीटिंग का ठेवली असेल? काय झालं? काय झालं अर्जुनला? हा? काय झालं अर्जुन? ए सोन्या, हॅलो बंटी, कुठे आहेस तू? पार्टी ऑफिस मध्ये ना? मी काय सांगतोय ते नीट ऐक. पायाच्या वाहना पायातच शोभतात, डोक्यावर घ्यायच्या नसतात. आणि काय रे, फार उडत होतास ना? ही पोरं तुझं ऐकतात का माहिती आहे? माझ्यामुळे. काय समजतो स्वतःला तू? तू इथे मला घेऊन आलास माझा गेम करण्यासाठी? कोण आहेस कोण तू? तुझी ही हिंमत? मला गाडीतून बाहेर काढलास, माझी कॉलर धरलीस, माझ्याशी उंच आवाजात बोललास. ह्या आधी कधी तुझी हिंमत झाली नाही. फार मोठी चूक केलीस तू. ह्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. माझ्या घरात राहायचं, मी सांगेन तसं राहायचं. जास्त शहाणपणा करायचा नाही, स्वतःचं डोकं चालवायचं नाही आणि मला नडायचा विचारही करायचा नाही. कारण तो विचार तुझ्या मनात यायच्या आधी मला कळतो. हा खासदार सरपोतदार उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख मोजतो. तू काय चीज आहेस? आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, ते बाळ सुजित आणि संचिताचंच असणार आहे. तू, स्वानंदी आणि नीलम त्या बाळाला विसरून जा. हा त्याच्या पायावर घरी जाता कामा नये. क्या स्वानंदी, तुला आठवते एकदा हॉस्टेलमध्ये तुम्ही सगळ्या अंताक्षरी खेळत होत्यात आणि अचानक लाईट गेले आणि जस्सीला काय सुचलं कोणाला माहिती, डोक्यावरनं पांढरी चादर घालून हातात मेणबत्ती घेऊन तुम्हाला घाबरवायला येत होती आणि येता येता पायऱ्यांवर झुरळ बघून स्वतःच घाबरली आणि धाडकन पडली. स्वानंदी, देवी आई, मला माझ्या बाळाला लवकरात लवकर भेटू दे, त्याला माझ्या कुशीत घेऊ दे. तुझं लक्ष कुठे? मी बोलतेय तुझ्याशी. माझं बाळ रडतंय. नाही स्वानंदी, तुला त्रास देण्यासाठी मुद्दामून करत असतील हे नीच माणसं आहेत ही. तू नको त्रास करून घेऊ. नाही मॅडम, बाळ रडतंय, माझा आवाज येतोय. हो स्वानंदी, पण तू मुद्दामून करत असतील ते लोक. खूप रडतोय तो. हो हो बाळा, शांत हो शांत हो शांत हो. माझं बाळ.
हो रे बाळा, काय झालं काय झालं? रडू नको रडू नको. हे घे बाळ, भूक लागली त्याला. अगं माझं बाळ रडतंय. काय झालं काय झालं बाळाला? भूक लागली. तुझी आई आहे ना? हं? भूक लागली बाळाला. माझ्या बाळाला भूक लागली. रडू नाही बाबा, रडू नाही तू. तुझी आई आहे ना? रडायचं नाही. आई आहे ना तुझी? रडू नाही. शालिनीने स्वतःहून बाळ स्वानंदीच्या हातात कसं काय दिलं? नक्कीच हिची काहीतरी चाल असणार. कौशल्या में तेरी तू मेरा राम, मैं तेरी यशोदा तू मेरा श्याम, मैं तेरी यशोदा तू मेरा श्याम. एक आमचं बाळ दे माझ्याकडे. शालिनी मॅडम अहो, शालिनी मॅडम अहो, असं काय करताय? अहो माझं बाळ आहे, माझ्याजवळ राहू द्या त्याला प्लीज. हे बघ, हे तुझं बाळ नाहीये, सुजित आणि संचिताचं बाळ आहे, कळलं? रडत होता, भूक लागली होती म्हणून तुझ्याकडे घेऊन आले. यापुढेही घेऊन येईन तुझ्याचकडे. त्याला भूक लागली तर शांत करायचं, एवढंच काम आहे तुझं, लक्षात ठेव. उगाच माझं बाळ म्हणून हक्क गाजवायला निघालीस ना तर याद राहा, गाठ माझ्याशी आहे. शालिनी मॅडम हो, माझं बाळ आहे, त्याला त्याच्या आईपासून लांब नका करू प्लीज. माझं बाळ. स्वानंदी, लाज नाही वाटत तुला असं वागताना? तू पण एक आई आहेस ना ग? मग एका बाळाची आणि आईची ताटातूट कशी करू शकतेस तू? शालिनी मॅडम माझं बाळ. नको रडूस. ही नीच माणसं आहेत. तुझ्या रडण्याने यांच्यावर काही फरक नाही पडणार, काही नाही फरक पडणार. मॅडम मणी सर कुठे गेले? बाहेर गेलाय, लवकर येतो म्हणाला होता. मी बोलले त्याला नको जाऊस म्हणून, पण तू काळजी करू नको, येईल तो. माझं बाळ. ए अर्जुन, शांत हो ना जरा. काय सांगतेस अगं? 30%? हे मी पण येणार, मला घ्यायच्याच आहेत ग सध्या साड्या. हो ना? हो आपण जाऊया, नक्की नक्की. मम्मा जरा घेता का? याला खूपच रडतोय. संचिता तुला दिसत नाहीये? मी फोनवर बोलतेय. हे बाळ आमच्याकडे आल्यापासून ना नाकी 9 आलेत मला. हेक्टिक झालंय माझं आयुष्य. संपलंय आयुष्य माझं सगळं. सारखी शिशू करायची आणि रडायचं. सुजित ऐक ना, घे ना याला प्लीज. हा घेतो, पण दोन मिनिटं थांब ना. फायनल चालू आहे ना म्हणजे 2 मिनिटं दे मला, आणि जरा शांत कर ना त्याला प्लीज प्लीज प्लीज. इरिटेट होतंय मला. सुजित, तो गेम महत्वाचा वाटतोय का तुला बाळापेक्षा? झालं, खरलो. 2 मिनिटं सांगितलं जरा शांत बसतं, तेही नाही जमत तुला. आणि सांभाळा तर काय प्रॉब्लेम आहेत का तुला? ना फक्त मजा करायला हवी, जबाबदाऱ्या नको आहेत तुला. हो का? मला बोलण्याआधी स्वतः काय करतोयस ते बघ ना. फक्त नाव लावायला हवं बाप म्हणून, जबाबदारी घ्यायला नको तुला.
शांतपणा बंद कर आणि चुपचाप ह्याला घे. चल. हा येतो मी, तू आधी शांत कर त्याला. शांत झालं की माझ्याकडे दे. ठीक आहे. ओके 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 ओके. हा तुम्ही आलात. मणी कुठे आहे? तुमच्याबरोबर मीटिंगला चाललो असं म्हणाला होता मला. मी काय विचारते, मणी कुठे आहे? येईल तो थोड्या वेळात, पण आल्यानंतर त्याला समजावून सांग माझ्या नादी लागू नकोस म्हणून. यावेळी सोडलाय मी त्याला, पुढच्या वेळेला तो घरी येणार नाही. असं का बोलले? मणीने काही केलं तर नसेल ना? अर्जुन, इथे ठेवते तुला. तुझा बाबा आणि तुझी आजी दोघेही सांभाळतील ना तुला. अरे संचिता, संचिता, अक्कल आहे का तुला? ही पद्धत आहे बाळाला हाताळायची? अरे सरपोतदारांचा वारस आहे तो. तुम्ही तिघ इथे असताना बाळ तिथे आहे आणि रडताय ते. मी तेच म्हणत होते हिला, आई म्हणून सवय नको का करून घ्यायला हिने? एक्झॅक्टली. संचिता शुड बी मोर रिस्पॉन्सिबल ना. बाळाला असं खाली ठेवणं चूकच आहे संचिता. संचिता, बाळ म्हणजे काय खेळणं वाटलं? मजा येस्तोवर आपण खेळलो आणि नंतर ठेवून दिलं म्हणून? बाळ ही जबाबदारी आहे तुमची. सुचितराव, बाप आहात ना तुम्ही. तुम्ही दोघंही आईबाप होण्याच्या लायकीचं नाही आहात, आणि म्हणूनच कदाचित देवानं तुम्ही याच्या पुढे कधीही आईबाप होणार नाही अशी शिक्षा दिलेली आहे. ह्या पुढे तुमच्यापैकी कुणीही समजा त्या मुलाकडे दुर्लक्ष केलं ना तुम्ही, याद राखा, एकेकाला घरातून बाहेर हाकलेन मी. चला आता आपापल्या रूम मध्ये जा. शालिनी, निघा. काही झालं तरी डॅड मला घरातून बाहेर काढायची धमकी देत असतात. कुणी फालतू नाहीये मी. संचिता आहे संचिता. त्यांना दाखवतेच आता संचिता काय चीज आहे ते. त्यात त्याचं हे रडकं पोरग सुजित सारखंच आहे. सतत रडत आणि कंप्लेंट करत असतं. हे बाबा गप्प बस ना जरा. मला सांग, मी तुझी आई आहे का? आहे आई नाही ना? मग मी का सांभाळायचं तुला? असं देईन नाही का? सुजितचं ऐकलं आणि हा धोंडा गळ्यात मारून घेतलाय मी. ए गप्पा बस रे बाबा. किरकिर नुसती. कुठे गेला हा मुलगा? मणी, हे सगळं काय आहे? कुठे गेला होतास तू? मीटिंगला गेला होतास ना? हो, साहेबांसोबत. असं मीटिंग काय कुस्तीच्या आखाड्यात होती का रे? नाही अगं, मी ते पडलो पावसात. हे आलेत घरी, भेटले मला. काय झालं मणी? मणी, मला सगळं खरं खरं सांगणार आहेस का तू? काय झालं? खूप चिडले होते ते. मी त्यांना मारण्यासाठी गेलो होतो.
करतोस वेडेपणा हा? अरे तो माणूस उलट्या काळजाचा आहे. सापाच्या शेपटीवर पाय ठेवलायस तू. तो जगू देणार नाही आपल्याला. म्हणे बघ किती लागलंय तुला. म्हणे मला वचन दे, यापुढे तू अशी कुठलीही चूक करणार नाही. आई वचन काय? बरं ठीक आहे, मी वचन देतो, पण हा माणूस जे वागलाय ते मी सहन नाही करू शकत आहे. स्वानंदीची अवस्था बघितली ना तू? मला कळतंय. मला तुझा त्रास सुद्धा कळतोय, मला तिचा त्रास सुद्धा कळतोय. मी सुद्धा त्याच्यातनच जातीये ना मणी. तू जे केलेस ना मणी, त्याच्यावर हा उपाय नाहीये. आपल्याला संयम ठेवायला हवा. काहीतरी मार्ग निघेल याच्यातनं. मार्ग निघेल. तो मार्ग कधी आणि केव्हा निघणार याची मी पण वाट बघतोच आहे ना. दगड दमडीचा मणी माझ्यावर हात उचलला त्याने. मला जीवे मारण्याची धमकी दिली. आत्ताच्या आत्ता त्याला घरातून बाहेर काढतो. नाही, त्याला काढलं तर स्वानंदी जाईल. अर्जुन अजून लहान आहे. त्याला आई म्हणून स्वानंदीची गरज पडू शकते. नाही, मला गाफील राहून चालणार नाहीये. नशीब पोरांना आधीच कळवलं म्हणून वाचलो मी. पण आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर मला लक्ष ठेवायला लागणार आहे. आज त्या मणीनं स्वानंदीच्या बाळासाठी माझ्यावर हात उचललाय. उद्या स्वतःच्या आणि नीलमच्या हक्कासाठी माझा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. त्याच्या प्रत्येक हालचालीवर मला नजर ठेवायला लागणार आहे. काहीतरी करावं लागणार आहे. काहीतरी पाऊल लवकरच उचलावं लागणार आहे. माझे वारस सुजित आणि अर्जुन, त्यांना त्याचा हक्क द्यायला हवाय. काहीतरी करावं लागेल. वकिलांना सांगून काहीतरी तजवीज करायला हवी.